गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, मी शुक्राची चांदणी आर.जे. स्वाती आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला गुरुवाणी म्हणून खास पाहुण्या लाभल्या आहेत. त्या म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या लाडकी लेक आणि सूनसुद्धा. त्यांचं नाव आहे हरिभक्त परायणकार, कीर्तनकार आणि ताताई दीपक महाराज पवार. सगळ्यात आधी तर रेडिओ देवगिरीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत ताई. धन्यवाद. अनिताताई ह्या भागवताचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार आणि प्रबोधनकार सुद्धा आहेत. तर सगळ्यात आधी तर गुरुपौर्णिमेच्या आधी सुद्धा गुरुवाणी म्हणून मला तुम्हाला हे विचारायला खूप आवडेल ताई, की एक महिला असून आपण कीर्तनकार आणि तेही छत्रपती संभाजीनगर सारख्या भागामध्ये, जिथे आपल्याला अजून पाहिजे तितकं पुढे जाण्याचं प्रमाण अजूनही दिसत नाही, अशा वेळी आपण छत्रपती संभाजीनगरच्या महिला कीर्तनकार म्हणून ओळख बनवलीत, मिळवलीत, तर ती कशी काय? रामकृष्ण हरी. आणि सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं धन्यवाद मॅम. तुम्ही मला एवढी सुंदर संधी निर्माण करून दिली. आणि महिला कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर थोडासा प्रश्न असतो, संभ्रम असतो समाजामध्ये की महिलांनी कीर्तन करावं. अनेक भागात तर आणखी सुद्धा असे विचार आहेत लोकांचे की महिलांनी कीर्तन करूच नाही, हा जो विणा आहे नारदांचा महिलांनी हातात घेऊच नाही, अशी धारणा आहे लोकांची. पण आम्ही ती धारणा मोडीच काढलेली आहे. महिला कीर्तनकार ही खूप जुनी आणि वैचारिक, खूप जुनी संत वाङ्मय परंपरा आहे, जिथे महिलांना सन्मान संत मुक्ताबाई बरोबर यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे. आणि संत सखुबाई, संत मुक्ताबाई अशा अनेक महिला ज्यांनी आपल्या सर्व महिलांना एक मानाचा, सन्मानाचं एक केंद्र निर्माण करून दिलं. म्हणून मला असं वाटलं की आपणही कीर्तन करावं. प्रत्येक क्षेत्रात महिला आहेत, मग आध्यात्मिक क्षेत्रात का नसाव्यात, हा थोडंसं मनाला पडलेला विचार. आणि भक्ती करण्याचं एकमेव साधन म्हणजे महिलांनी संसार सांभाळून, संस्कार, पुरोगामी विचार, या सगळ्या गोष्टी, संसार एकत्र करून, दोन्ही परंपरा एकवटून सगळ्यांनी पुढे जावं. म्हणून मला असं वाटलं की मी कीर्तनकार बनूनच या क्षेत्रात मी पुढे जाऊ शकते. अगदी बरोबर ताई. जसं तुम्ही सांगितलं, संत मुक्ताबाईंपासून आपली ही जी प्रथा सुरू झाली, त्यांनी महिलांना संत वाङ्मयामध्ये सुद्धा पाहिजे तसं प्रथम स्थान मिळवून दिलं आणि तेच स्थान आज टिकवण्याचं काम तुमच्यासारख्या ताई आज कीर्तनकार म्हणून आम्हाला इथे देत आहेत, मिळवत आहेत. यामध्ये मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो ताई, की आपण खरं तर मागासवर्गीय समाजातून किंवा आदिवासी समाजातून आल्यात आणि तिथे खरं तर धर्म, संस्कार ह्या गोष्टींपासून खूप लांब राहणं असं त्यांचं साधारणपणे स्वरूप असतं, कारण त्या लेवलपर्यंत, त्या क्षमतेपर्यंत त्यांचं जगणंच मुळी नसतं. तर अशा आदिवासी समाजातून पुढे येऊन तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून घडल्या, तर हे कसं काय ताई? अगदी हेच विचार मला समाजाची मोडीत काढायचे होते, कारण माझे वडील वारकरी संप्रदायाचे पाईक होते. आज त्यांना जाऊन आपल्यातून 8 वर्ष झालेत, पण माझे वडील वारकरी असल्यामुळं, आणि असं वारकरी संप्रदायामध्ये असं काही विषय नाहीये की इथं जातीचा किंवा धर्माचा उल्लेख येतो. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या जातींच्या लोकांना इथं स्थान आहे. म्हणजे न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, किंवा येथ याती कुळ अप्रमाण. इथं यातीचा म्हणजे जातीचा विचार केला जात नाही वारकरी संप्रदायामध्ये, आणि कुळाचा सुद्धा विचार केला जात नाही. म्हणून जर माझा दुर्लक्षित समाज, जर माझा आदिवासी समाज जर या क्षेत्रापासून दूर आहे, तर मला असं वाटतं मी पुढे येऊन माझ्या येणाऱ्या पिढीला काहीतरी संदेश द्यावा. या आदिवासी समाजातून जसं मी पुढे येऊ शकते, तर अनेक आदिवासी मुलींनी वारकरी संप्रदायाच्या मार्फत समाजापर्यंत ज्ञान वाटण्याचं कार्य करावं. अगदी बरोबर ताई. जसं तुम्ही बाबांकडून प्रेरणा घेऊन पुढे स्वतः कीर्तनकार होण्याचं ठरवलं, तर हे काही सोपं काम अजिबातच नव्हतं. खूप अवघड होतं. एकतर महिला, त्यातनं आदिवासी समाजातून पुढे येणारी महिला म्हटल्यानंतर खूप सारे संघर्ष तुमच्या समोर आले असणार आहेत. तर ह्या परिस्थितीतून तुम्ही कशा पुढे आल्या आणि कसं सामोरे गेल्यात सगळ्या गोष्टींना? खूप संघर्ष करावा लागला, आणि परमार्थ करत असताना अनेक संघर्ष जीवनामध्ये आले. त्यात
परिस्थिती सुद्धा नाजूक आणि समाजामध्ये अनेक लोकांनी असं ट्रोल केलं की आपल्या जातीत परमार्थ केला जात नाही, आपल्याकडे माळकरी लोक होत नाहीत, आपल्याकडे भजन म्हणायला मंदिरात महिला जात नाहीत. या सर्व गोष्टी मला मोडीत काढायच्या होत्या, कारण सर्व महिलांनी जेव्हा शैक्षणिक विभागात महिलांनी पुढाकार घेतला, जसं सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे की त्यांनी कधीच समाजाचा विचार न जुमानता न करता मुलींना प्राधान्य दिलं, मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं. तसं मीही समाजाचा विचार केला नाही, फक्त माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि माझ्या पतीची साथ मला या ठिकाणी लाभलेली आहे. आणि अगदी सुंदर शब्दात तुम्ही सांगितलं की तुम्हाला हा सगळा संघर्ष खूप कठीणच खूप गेला कठीण असणार गेला. आहे, पण हो. त्यातही पतिराजांच्या साथीमुळे हो सगळा प्रवास सुकर झाला. हो पण ताई, एवढ्या खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा कीर्तनकार बनण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? कीर्तनकार तर मी जन्मापासूनच माझा मुळातच पारमार्थिक पाया आहे, म्हणजे वारकरी संप्रदाय आमच्या घरातच, आणि त्यातल्या त्यात आवड. माझ्या वडिलांनी मला सांगितलं मुलं कीर्तन करतात, मुलींनी काय करू नये, म्हणून मला असं वाटलं. आणि पुन्हा खरतड प्रवास म्हणजे अनेक लोकांचा विरोध या गोष्टीला होता. त्यात माझ्या सासरच्या मंडळींचा विरोध होता सुरुवातीला. ते म्हटले नाही नाही, तू बाहेर जाऊ शकत नाही, आमच्या घरच्या सुना बाहेर जाऊ शकत नाही. बरोबर. पण पतींनी साथ दिली आणि ते म्हटले नाही नाही, मी तिच्या सोबत आहे, ती कुठं चुकली तर मी आहे. म्हणून अनेक संघर्ष करावे लागले, अनेक अडचणी मला जीवनात आल्या. त्यामध्ये अनेक ठिकाणचे प्रवास माझे कीर्तनाचे, कुठे रिक्षाने जायचंय, कुठे टू व्हीलरचा प्रवास झाला, कधी कधी बसनं प्रवास केला. अशा अनेक अडचणी आल्या जीवनामध्ये, पण परमार्थ मी करणं सोडलं नाही आणि कीर्तन सुद्धा मी टाळले नाहीत. आणि महिला कीर्तनकार म्हणून आपण आता समाजाला एक गुरु म्हणून लाभल्या आहात, तर महिला कीर्तनकार म्हणून कोणत्या प्रसंगांचा अनुभव तुम्हाला जास्तीत जास्त स्वरूपात आला? महिला कीर्तनकार म्हणून अनेक लोकांनी बघण्याचा दृष्टिकोन वेगळा केला की आमच्याकडे महिला कीर्तन करत नाहीत, आमच्याकडे महिला कीर्तनात उभ्या राहत नाही. बऱ्याच ठिकाणी मी गेले की माझं कीर्तन असलं की महिला उभ्या राहत नव्हत्या, पण माझा एक आग्रह असायचा, जिथं तारीख घेतली, जिथं माझी कीर्तन सेवा असली, मी तिथे लोकांना सांगायचे कमीत कमी 4 तरी महिला उभ्या करा, जेणेकरून महिला सबळीकरण योजना आपल्याला त्या ठिकाणी राबवता येईल, बरोबर. महिला एकत्र करता येतील, महिलांचे जे विचार आहे ते वेगळे करता येतील. फक्त चूल आणि मूल असं न करता महिलांनी परमार्थामध्ये जसे समोर यायला पाहिजे. जसं आपण संसारामध्ये सगळ्यात अगोदर पुढे महिलाच आहेत, बरोबर. तसं परमार्थात सुद्धा महिलांनी पुढे यावं. त्यानुसार आपले संस्कार रुजवले जातात. येणाऱ्या भावी पिढीला घडवणारी आणि सक्षम कार्य करणारी ही महिलाच आहे. आजही समाजामध्ये सक्रिय कार्य करणारी ही महिलाच आहे. म्हणून महिलांनी परमार्थात पुढे यावं, समाजात सुद्धा महिलांनी पुढे यावं. अगदी बरोबर. कारण महिला ही खरोखरच घर, संसार, कुटुंब, विश्व निर्माती सुद्धा आहे आणि घडवणारी सुद्धा महिलाच आहे. त्यामुळे योग्य संस्कार, शिस्त, संस्कृती जतन करणं, जपणं, सगळ्या गोष्टी महिलांद्वारे जास्त योग्य प्रमाणात होतात. तर कीर्तन का नाही, आणि आध्यात्मिक दृष्ट्या तिने पुढे यायलाच हवं. हा जो तुमचा अट्टहास होता हा अतिशय योग्य होता ताई, आणि त्यामुळेच कदाचित तुम्ही ही दिलेली वाट अनेक महिलांसाठी पुढे खुली होणार आहे. हो हो. आता आपण वळूया आजच्या गुरुपौर्णिमेच्या ह्या कार्यक्रमाकडे. ताई, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपले गुरु कोण हे मला जाणून घ्यायला खूप आवडेल. मलाही अतिशय आनंद होईल मला माझे गुरु सांगताना, कारण माझ्या गुरूंनी मला कसं घडवलं. माझ्या जीवनातले पहिले माझे गुरु माझे वडील आहेत, आणि वडिलांचे गुरुनाम गुरु आमचे गुरु जे माझ्या माहेरचे. माझं माहेर अतिशय इथून जवळ आहे, फुलंब्री तालुक्यामध्ये, आणि तिथून फुलंब्री पासून एक 7-8 किलोमीटरवर वाणेगाव हे गाव आहे. आमचे गुरु बाबा, माझे वडिलांचे गुरु आदरणीय परमपूज्य ब्रह्मलीन भुजंगरावजी महाराज काळे, आदरणीय, आम्ही त्यांना लाडाने प्रेमाने भक्त परिवार वाणेगावचे बाबा म्हणायचो. आमची गुरु परंपरा तिथून आमच्या भुजंगराव महाराजांपासून सुरू झालेली आहे, तिथून आलेली आहे, आणि त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही कुठलंही कार्य करत असताना, कीर्तन करत असताना आदरणीय बाबांच्या चरणाला, स्मृतीला अभिवादन करूनच पुढे जात असतो. म्हणून आमचे गुरु फुलंब्री तालुक्यातले आदरणीय भुजंगरावजी महाराज आहेत. आणि त्यासोबतच तुम्ही सांगितलं की बाबांकडून हो, तुम्ही ही माझे प्रेरणा वडील. घेतली, हो. तर वडील हे सुद्धा गुरु आहेत. तर सर्वात प्रथम आपले आई वडील हेच आपले हो, गुरु जीवनात येतात. आई वडिलांशिवाय तर दुसरे गुरुच नाहीत. आणि आपले गुरु तसे समाजाच्या दृष्टीने जर बघितलं तर आमचे गुरु आदरणीय भुजंगरावजी बाबा. तसे वडिलांनी खूप काही घडवलं आम्हाला लहानपणापासून. अगदी भजन जरी
चुकलं तरीही वडील ओरडायचे, भजन चुकलं कसं, हे मी तुला शिकवलं का. आमचे बाबा म्हणजे माझे वडील म्हणायचे नेहमी, उठल्याबरोबर भगवंताचं नामस्मरण करायचं. त्यांची अतिशय आवडणारी ओवी आहे विश्वमाऊली ज्ञानोबारायांची, जे की आपण ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ती ओवी माझ्या वडिलांची अतिशय आवडती आणि माझी सुद्धा जीवनामध्ये, म्हणून मी त्या ओवीला अतिशय तुमच्या समोर प्रेमाने बोलून दाखवेल. हो. सकाळी उठले की आपण ज्ञानेश्वरी मधली ओवी एक म्हणायची असते जीवनामध्ये, आणि काहीतरी संकल्प करायचा असतो की जगायचं कसं, भगवंताकडे जाण्याचा एक मार्ग त्या ओवीच्या द्वारे आपल्याला सांगता येईल. अंधारी अभंग दिवा आडवी समर्थ बोळावा, तैसा प्रणवो जपावा कर्मारंभी. म्हणजे उठल्याबरोबर भगवंताची आठवण काढा, आणि प्रणवो जपावा म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवंताला आपलं आयुष्य जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण त्याला समर्पण भाव अर्पण करा आणि त्याची आठवण काढत चला. कारण भगवंताने आपल्याला घडवलंच त्यासाठी आहे. आपल्याला असं वाटतं की आपण जगतोय, आपण निर्माण झालोय, पण कधी जाणारच नाही. हा गोड गैरसमज डोक्यातून काढून टाकायचा आणि जीवनामध्ये भगवंताकडे आपण एकनिष्ठ पद्धतीने जायचं. आणि ताई, या निमित्ताने अजून एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल. आज गुरुपौर्णिमा, आणि तुम्ही जसं सांगितलं की भगवंताच्या शरणी आपण जायला हवं, त्यासोबतच मनापासून विचारावं असं वाटतंय की आज तुम्ही खरं तर मार्गदर्शन याबाबत अतिशय योग्यपणे करू शकता की गुरु कसा असावा आणि त्यांचं खरंच जीवनातलं स्थान हे कसं असतं. गुरु असणं आणि गुरु नसणं ह्या दोन्ही गोष्टींमध्ये माणसाला किती फरक पडतो. गुरुचं स्थान जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे आणि खूप मोठं आहे. कारण गुरूंचं काही वय नसतं आणि गुरुचं काही पोझिशन नसतं. आताची जी जनरेशन आहे तर खूप श्रीमंत असले म्हणजे आपल्याला गुरु करावं असं वाटतं. असे अनेक प्रश्न समाजात आहे. खूप त्यांचे खूप मोठं टॅलेंट आहे किंवा आताचं टॅलेंट तर सोशल मीडियाला दिसतं, म्हणून लोक आताची जी परिस्थिती आहे ना, ते चेहरे बघून, युनिफॉर्म बघून, प्रॉपर्टी बघून गुरु करायला लागलेत लोक, बरोबर आहे की नाही. हो, म्हणून मला असं वाटतं की हे सगळं न बघता त्या गुरूंचं ज्ञान बघावं. बरोबर. त्या गुरूंनी समाजासाठी काय कार्य केलं म्हणून आपण ते गुरु करायला पाहिजे. आणि गुरूंचं काही वय वगैरे नसतं. आपण ज्या वाङ्मयाच्या आधारे आपण या ठिकाणी बसलो ते वाङ्मय आहे श्रीमद भागवत महापुराण कथा. ज्या कथेची रचना व्यासांनी केली आणि त्यांचे चिरंजीव शुकाचार्य मुनी, ते अगदी 16 वर्षाची दिगंबर मूर्ती शुकाचार्य, त्यांनी परीक्षितींना खूप सुंदर अशा पद्धतीने भागवत महापुराण कथा सांगितली, जेव्हा की त्यांचं वय 16 वर्षाचे ते होते. अच्छा, फक्त 16 वर्षांची. फक्त 16 वर्षांचे. आणि तेव्हा त्यांनी ज्ञान दिलं राजा परीक्षितीला. म्हणून गुरूंचं काही वय नसतं. आणि जेव्हा जेव्हा थोरा मोठ्यांनी जे जे कार्य केलेले बघा, तर त्यांनी 16व्याच वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी सुद्धा 16व्या वर्षी जगाला ज्ञान दिलं. बरोबर. जगाला सांगितलं दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. त्यांचं वय हे 16च वर्ष होतं. आणि आपण त्या अलीकडचा काळ जर बघितला तर ज्या महाराष्ट्राच्या भूमीत आपण आज राहतोय, ती भूमी ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेले आहे असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनीही पहिला किल्ला 16व्या वर्षीच सर केलेला आहे. म्हणून 16 वर्षाचं जे वय आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि कमी वयात आपण त्यांना गुरुस्थानी संबोधले, पण त्यांना गुरुस्थानी मानू शकतो. म्हणजे गुरु होण्याचं काही वय नसतं, मला हे म्हणायचं आहे. आणि गुरु आपल्यापेक्षा लहानही असू शकतात, मोठेही असू शकतात. आणि त्यातल्या त्यात त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांनी आपल्यासाठी सक्रिय किती आहेत. नाहीतर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक म्हण आहे, लोभी गुरु और लालची चेला होय नरक में ठेला. असं आमचे गुरु बाबा नेहमी सांगायचे की लोभी गुरु नसावेत आणि लालची चेला नसावा. चेला म्हणजे शिष्य नसावा. तर अशी परंपरा नसावी. जसे आपण भगवान दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा 24 गुरु केले, त्या पद्धतीने आपण तसेही गुरु करू शकता. आणि आपण ज्ञानार्जन ज्यांच्याकडनं करतोय, आपण अगोदर त्यांचा इतिहास चेक करणं गरजेचं आहे. कारण आजची परिस्थिती खूप बिकट आहे. कसेही लोक गुरु करतायत आणि आपला समाज, आपल्या समाजाचा कल तिकडे वाढत चाललेला आहे. बरोबर. म्हणजे नको त्या लोकांना गुरुस्थानी मानतात आणि स्वतःला त्रास करून घेतात, जेणेकरून सगळ्या समाजासमोर आपल्यालाही त्रास होतो आणि त्यांनाही त्रास होतो. पण गुरु करत असताना त्या गुरूंचं ज्ञान केवढं आहे ते बघावं, त्या गुरूंचं जीवनामध्ये कुठलं कार्य त्यांनी काय केलं ते बघावं. आणि गुरु म्हणजे गुरु परंपरा ही पारंपरिक गुरु असावेत असं मला वाटतं. वारकरी संप्रदायाचे पाईक असावेत आणि इतर क्षेत्रात सुद्धा गुरु आहेत. प्रत्येक कार्य करत असताना गुरुचं स्थान हे महत्वाचं आहे. तुम्ही कुठलंही कार्य घ्या, राजनीती किंवा इतर वाङ्मय, इतर संप्रदाय आहेत, वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर गुरुला स्थान दिलेलं आहे. आणि त्यामध्ये ज्ञान ज्यांनी आपल्याला दिलं ते गुरु सर्वात मोठे आहेत. अगदी बरोबर. म्हणजे वय न बघता, कुठलीही मर्यादा न बघता, ज्यांच्याकडून आपल्याला योग्य मार्गदर्शन, योग्य शिकवण आणि योग्य ज्ञानार्जन होईल तेच आपले गुरु. गुरु. म्हणजे अगदीच तुम्ही भगवे वस्त्र, पांढरे वस्त्र
घातलेल्या महाराजांसमोरच जाऊन नाही, बसावं असं हे काही यासाठी नाहीये. बिलकुलच आवश्यक हो, नाही. असं काही नाही. तर समाजात एक लहान मुलगा जरी तुम्हाला कुठली ज्ञान देत शिकवण असतील तरी ते तुमचे गुरु होऊ शकतात. बरोबर. हो, हो. हो. ताई, आज आपण आम्हाला गुरुवाणी म्हणून आमच्या श्रोत्यांना लाभल्या आहात. हो. तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला आम्ही खास विनंती करतो की आज तुमचे अभंग आणि त्यांचे विश्लेषण हे आमच्या श्रोत्यांसाठी खास तुम्ही करावे. आणि त्यासोबतच मी आमच्या श्रोत्यांना सांगू इच्छिते की ताई ह्या गायन क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय निपुण आहेत. त्यामुळे अभंग हे जर गाऊन आमच्या समोर आले तर अजूनच सोन्याहून पिवळा क्षण आमच्यासाठी हा असणार आहे ताई. नक्कीच. मी ज्या भगवंताचं कार्य करते, ज्या संप्रदायाशी मी निगडीत आहे तो वारकरी संप्रदाय आहे. ज्या संप्रदायाची मी पाईक आहे तो वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाचे जे दैवत आहे ते पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. आणि पांडुरंग परमात्म्याचं मी निश्चित प्रत्येक ठिकाणी वर्णन करत असते की माझा भगवंत दिसायला सुद्धा सुंदर आहे आणि असायला सुद्धा सुंदर आहे. ते मी तुम्हाला शाब्दिक न सांगता मी गायन स्वरूपात सांगेल की माझा भगवंत खूप सुंदर आहे. आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. खूप सुंदर माझ्या भगवंताचं वर्णन आहे की आवडणारं रूप आहे, गोजिर सगुण आहे, पण दृष्टी समोरून तू बाजूला जाऊ नको असं भगवंताकडे मागणी मागतात. बघा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबार आहे आणि भगवंताला सांगतात की देवा तू माझ्या दृष्टीच्या समोरून जाऊ नको, का तुझ्यासाठी माझा जन्म झालाय, तुझी सेवा करण्यासाठी माझा जन्म झालाय. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा लांचावले म्हण. आपल्या मनाला कुठलं तरी एखादं विलोभनीय दृश्य जर आपण बघितलं तर आपल्या मनाला अशी लालसा उत्पन्न होते की आपल्याला ते पाहिजे किंवा आपण ते साध्य करावं, आपल्याकडे ते पाहिजे असा अट्टास आपल्या मनाला असतो. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं देवा तू मला पाहिजे, या ठिकाणी तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला पारावार नाहीये, तू मला पाहिजे. तू का म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. भगवंताला एक मागणी मागितली, देवा तुझ्याशिवाय मला कोणी गुरुही नाहीये, तुझ्याशिवाय माझे कोणी आई वडीलही नाहीत, सगळी नाते जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे लावली. आणि म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाय हे पांडुरंगा. पांडुरंगाचं वर्णन करत असताना समर्पक आणि गोड या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. देवा तुझ्यासारखा सुंदर कोणीच नाही, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. किती सुंदर तू आहेस, किती देखणा तू आहेस. म्हणून असं सुंदर वर्णन जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि मलाही त्याच पांडुरंगाने भुरळ घातलेली आहे. अगदी वयाच्या 6व्या वर्षापासून मी गायन करते आणि आमच्या तालुक्यामध्ये जेव्हा शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मी गायन करायचे तेव्हाही मला असं पांडुरंगाशिवाय दुसरं काही मी गायन केलंच नाही कुठं. म्हणून असं वाटतं की त्याच्याशिवाय दुसरं काही गात असताना इतर गोष्टीमध्ये रस वाटत नाही. फक्त भगवंतांबद्दल प्रेम, भगवंताची आस्था आणि भगवंताकडे जाण्याची इच्छा, दिव्य त्याचं स्वरूप बघण्याची इच्छा. आणि म्हणून भगवंताचं सुंदर गोड स्वरूप जसं मी अनुभवलंय, मला असं वाटतं की श्रोत्यांनी सुद्धा तो अनुभव घ्यावा. आषाढी वारीला जावं, कार्तिकी वारीला जावं, भगवंताचं सुंदर असं मुख बघावं. अगदी सुंदर, अगदी सुरेख ताई. आणि त्या ताई खरं तर तुमच्या ह्या गायनातून प्रत्यक्ष विठ्ठलाची प्रतिमा आमच्या समोर येऊन उभी राहिली आहे. त्यामुळे मी श्रोत्यांच्या वतीने अजून एका अभंगाची फरमाईश म्हणायला थोडंसं मागे पुढे वाटतं, परंतु नक्कीच आमच्या श्रोत्यांना परत एकदा अजून एक अभंग ऐकायला नक्कीच आवडेल. चालेल मॅम. भगवंताकडे आपण अनेक पद्धतीने जाण्याचा अट्टाहास असतो, पण प्रत्येक जण त्याच्याकडे जाऊ शकत नाही. बरोबर. आता मी सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने जायला पाहिजे, पण प्रत्येक जण जाऊ शकत नाही. तर एका अभंगाद्वारे खूप सुंदर प्रागटीकरण केलेलं आहे. देवा मला कुठेतरी संतांचं माहेर पंढरपूर आहे आणि त्या संतांच्या माहेरात जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही, पण एखादं गेलाच तर त्याची प्रतिक्रिया अशी येईल. या अभंगाद्वारे ती प्रतिक्रिया आहे की गोरख कल्याण राग आहे हा गायनामधला, आणि गोरख कल्याण रागातला हा अभंग मी तुमच्या समोर अगदी थोडक्या पद्धतीने मांडेल. नक्कीच ताई. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला,
निरोप या संता हाती आला, आपुल्या माहेरा जाईन मी आता. आणि का जाईन? कुणीतरी भगवंताला सांगावं, कुणीतरी माझं सुख दुःख सांगावं. सुख दुःख माझे ऐकिले कानी, सुख दुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा, कळवळा मनी करुणेचा, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता. अगदी सुरेख, अगदी सुरेख. ताई, तुमच्या अभंगांमधून एक गोष्ट नक्कीच कळली की परमेश्वराला शरण जाणं आवश्यक आहे. हो, जसं तुम्ही आधी म्हणाल्या तसं आई बाबा हे तुमचे प्रथम गुरु, त्यानंतर तुमच्याकडे जे पारंपरिक गुरु आहे त्या पारंपरिक गुरूंना तुम्ही मानावं, आणि तिसरं तर हे खरे गुरु म्हणून कुणाला शरण जावं यावरही थोडासा प्रकाश झोत आमच्या श्रोत्यांसाठी टाकावा. भगवंताला शरण जावं असं मला वाटतं. त्या पांडुरंग परमात्म्याला आता व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत बरं. प्रत्येकाला असं वाटतं माझा देव वेगळा आहे, माझा धर्म वेगळा आहे, माझ्या जगात राहण्याची पद्धती वेगळी आहे. तर मला असं वाटतं की जीवाने जीवाला शरण न जाता, या जीवाने जडाला शरण न जाता, या जीवाने त्या देवाला शरण जावं, अगदी भगवंताकडे जावं, भगवंताकडे जावं. का? कारण आपल्या जीवनाला दुसरा पर्याय नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं माझा जन्म झाला. आता समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांनी देव कधीच केला नाही, बरोबर. ज्यांनी कधी व्रत वैकल्य केले नाहीत. अशा अनेक लोक आहेत समाजामध्ये. तशांसाठी मी सांगेल की एक वेळा एक जणांनी मला प्रश्न विचारला, म्हटले ताई देव कुठे आहे, देव कुठे आहे? एक जणांनी प्रश्न विचारला, मी सहज बोलून गेले, अरे देव करून घ्या. म्हणले देव कुठे आहे? म्हटले तो दिसत नाही. म्हणे मग तो मूर्ती स्वरूपात दिसतो, तुम्ही त्याची सेवा करता. मी म्हटलं बरोबर आहे, तो माझा समज आहे, मी त्याला मूर्ती स्वरूपात बघते. तर म्हणे सिद्ध करून दाखवा, देव कुठे आहे? हा, तर मी त्यांना विचारलं, मी म्हटलं तुमचे श्वास चालू आहे कशामुळं? जर तुम्ही बंद रूम मध्ये जर फॅन एसी न लावता तुम्ही जगू शकत नाही. का नाही जगू शकत? म्हटले हवा जर बंद असली तर आम्ही जगू शकत. मग जर हवेशिवाय तुम्ही जगू शकत नाही तर देवाशिवाय तुम्हाला जगता येईल का? तुम्हाला हवा दिसते का? दिसत नाही. मग दिसत नसल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास तर ठेवता ना. बरोबर. हवा ही डोळ्याने दिसत नाही, पण तसंच भगवंताचं आहे. तुम्ही देव दिसत जरी नसला तरी त्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे. हवा दिसत नसली तरी तिची गरज खूप आहे ना जीवनाला, ऑक्सिजनची गरज आहे. तसं देवाची सुद्धा जीवनाला आपल्या गरज आहे. अगदी बरोबर ताई. जसं तुम्ही म्हणाल्या, आजकाल आपण बऱ्याच स्वरूपाचे गुरु महाराजांचे रूप बघतो आणि अनेक जण अंधळी भक्ती ठेवून त्यांच्या मागे धावतात आणि मग कुठेतरी चुकीच्या त्रासात किंवा अडचणीत सुद्धा येतात. कधी कधी गुरूंचं स्वरूप किती चुकीचं आहे हे सुद्धा आपल्या समोर येतं. पण अशा वेळेस मला तेच श्रोत्यांना इथे नमूद करावं वाटतं की तुम्ही जर परमेश्वराला शरण गेले तर कुठेही तुमची फसगत होणार नाही, अडचण येणार आणि उलट तुम्हाला यातनं नक्कीच योग्य तेच मार्गदर्शन आणि योग्य ते संस्कारच तुमच्या पिढीला पुरणार आहेत आणि मिळणार आहेत. अगदी सुंदर ताई की पहिले आपले गुरु हे आई बाबा, दुसरे आपले पारंपरिक गुरु आणि तिसरं म्हणजे आपण फक्त भगवंताला गुरु म्हणून शरण जाणं. हे सर्व गुरूंसाठीचं सार म्हणायला हरकत नाही, कारण परमेश्वर हाच आपल्या सगळ्या सृष्टीचा निर्माता आपण मानतो आणि श्रद्धा तिथे देव हे सुद्धा आपणच म्हणतो. अगदी सुरेख. ज्ञानोबरायांची ओवी अतिशय सुंदर आहे. जो मज होय अनन्य शरण, तयाची निवारी मे जन्म मरण, या लागी शरणागतासी शरण मीची एकुगा. जो मला अनन्य भावाने शरण जाईल, भगवंताचं असं म्हणणं आहे, त्याचं मी जन्म मरण चुकवेल. वास्तविक मरण चुकवता येत नाही, पण मरणाच्या अगोदरच्या ज्या यातना आहेत, बरोबर, त्या यातनेतून मी निश्चित माझ्या भक्तांना त्या त्रासातून, त्या यातनेतून मी मुक्त करेल. म्हणजे तो त्रास मी होऊ देणार नाही. अगदी सुंदर ताई. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातील या सर्व जनतेला, आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? एकच संदेश असेल माझा, एक कीर्तनकार या नात्याने, की आपण या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंचं दर्शन घ्या. आणि दुसरी गोष्ट, गुरु जर केले नसतील तर गुरु करा. आणि नसेलच इच्छा इतर लोकांना दर्शन घेण्याची कुणाची, तर सर्वप्रथम आपल्या आई वडिलांची सेवा करा. त्यांचं दर्शन उद्याच्या दिवशी जर घडलं तर आपण
गुरुपौर्णिमा आपली झाल्यासारखं आपल्याला ते सिद्ध वाटेल, आपल्याला ते महत्व पटेल. आई वडिलांची जरी उद्या पाद्यपूजन सेवा केली, आपण पाद्यपूजन केलं, आई वडिलांचं पूजन केलं, तरीही आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करू शकतो आणि मोक्षाची प्राप्ती करून घेऊ शकतो. अगदी बरोबर ताई. मला वाटतं मदर्स डे, फादर्स डेला विश करण्यापेक्षा तुम्ही हो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आईबाबांना एक कॉल करून जरी बोललात तरी पण ही पुण्याई तुम्हाला प्राप्त होणार नक्कीच. नक्कीच. हो हो. ताई, आता तुम्ही म्हणाल्या की तुम्ही कीर्तनकार म्हणून हा संदेश आज आमच्या श्रोत्यांना दिलात, हो. पण यासोबतच माझ्या मनातला अखेरचा आणि महत्वाचा प्रश्न की एक महिला कीर्तनकार म्हणून, महिलांसाठी खास करून, तसं तर पुरुषांना सुद्धा, महिला कीर्तनकार म्हणून आपण काय संदेश द्याल? एक महिला कीर्तनकार म्हणून मी सर्व महिलांना असा संदेश देईल की आपण महिला म्हणजे स्त्रीजन्म यासाठी दिला भगवंतानी की आपण 2 कुळाचा उद्धार करू शकतो. एक अगदी सासरचे बरोबर. आणि दुसरे माहेरचे. दोन्हीही कुळाचा उद्धार करण्याची क्षमता आपल्या महिलांमध्ये आहे. म्हणून कुळाचा उद्धार करण्यासाठी आपण सक्षम व्हायला पाहिजे. आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपण आपल्या येणाऱ्या पिढीला, आपल्या मुलांना सक्रिय करण्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने योग्य मार्गदर्शक जीवनामध्ये ठरल्या पाहिजे. अगदी सुंदर अनिताताई. खरं तर तुम्हाला आज मला सांगायला अभिमान वाटतो की तुम्ही महिलांसाठी अगदी वेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी हे आध्यात्मिक क्षेत्र सुद्धा खुलं करून दिलं आहे. हो. आज तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या महिला कीर्तनकार म्हणून तुमची स्वतःची जी ओळख निर्माण केली आहे, तर आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इतर महिलांना सुद्धा ते व्यासपीठ खुलं झालं आहे की तुम्ही तिथे जा, आपले हो. आध्यात्मिक विचारांना सुद्धा पुढे आणण्याची, त्यातही स्वतःला पुढे जाण्याची एक संधी नक्कीच द्या. नक्की सिद्ध करण्याची संधी आहेच नाही. अगदी सुंदर ताई. आज आपल्याला गुरुवाणी म्हणून लाभलेल्या हरिभक्त परायणकार अनिताताई दीपक महाराज पवार या छत्रपती संभाजीनगरच्या महिला कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध तर आहेतच, त्यासोबतच भागवताचार्य, प्रवचनकार आणि प्रबोधनकार सुद्धा आहे. आणि त्याच निमित्ताने मला हे सांगावं वाटतं की ताई या महिलांना कीर्तनकार म्हणून पुढे आणण्यासाठी सुद्धा तेवढ्याच सक्षमरित्या कार्यरत आहे. खूप खूप आभार ताई की आज तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आमच्या रेडिओ देवगिरीच्या श्रोत्यांसाठी इथे दिला. त्यामुळे मनपूर्वक आभार तुमचे. धन्यवाद.